ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळातून डावलल्यामुळे ते कमालीचे संतापलेत। नाशिकमध्ये छगन भुजबळांनी समता परिषदेची बैठक घेतली आणि यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत। आपल्या मंत्रिपदासाठी अनेक जण आग्रही होते, मात्र अजित पवारांनी बैठक घेत चर्चा करण्याचा शब्द देऊन सुद्धा बैठकच घेतली नाही, असा गौप्यस्फोट भुजबळांनी केलाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत आग्रही होते, मात्र बाहेरच्यांना दोष देण्यात अर्थ नाही असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर तोफ टाकली आहे। तर विचार करूनच निर्णय घेऊ अशी भूमिका देखील छगन भुजबळांनी जाहीर केली। प्रफुल्लभाईंनी पण सांगितलं, त्यांनी मध्यस्थी केली, त्यांनी निरोप आणला समीर भाऊकडे, माझी चर्चा झाली, आम्ही तेच सांगितलं, म्हटलं ठीक आहे, ते म्हणाले बरोबर आहे तुमचं म्हणणं। अजितदादांशी बोललो, अजितदादांना समजावून सांगितलं, अजितदादा म्हणाले ठीक आहे बसू आणि चर्चा करू, पण दुर्दैवाने ते कधी बसले नाहीत आणि पुढे काही चर्चा झालीच नाही। जे मला कळलं ते आज मी स्वतः सांगितलं, प्रफुल्ल पटेल यांनी सुद्धा प्रयत्नाची पराकाष्ठा केली, तुम्ही असं करू नका, तटकरेंनी पण केली, तुम्ही असं करू नका, भुजबळ साहेबांना घ्या। आणि एवढंच नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आग्रह धरला की भुजबळ साहेबांना पाहिजे म्हणून। सतत 4 दिवस त्यांच्या मागे होते, शेवटच्या क्षणापर्यंत की असं करू नका, हे चुकीचं होईल फार नाही। ठीक आहे, आता हे जे झालंय ते झालंय, कोणी केलं काय केलं, उलटे सुलटे प्रश्न विचारण्यात काय अर्थ नाही। मग यांनी केलं का, त्याने कोणीही नाही, कोणी बाहेरच्या नेत्याला दोष देण्यात अर्थ नाही। कोण म्हणतं त्या पक्षातील का कोणी सांगितलं का, कोण म्हणतं ह्या पक्षातील कोणी कोणी सांगितलं नाही। उलट सगळ्यांचे मला फोन आले, असं कसं काय झालं, त्या दुसऱ्या पक्षाचे सगळे जे आहे त्यांच्या कॉमेंट आल्या की हे काय असं कसं काय होऊ शकतं। म्हणजे काँग्रेस पक्षाचे तेच आले, पवार साहेबांच्या पक्षाचे आले, आणखीन काय म्हटलं उद्धव ठाकरेंचे जे आले, और ते जाऊ द्या बावनकुळे आमचा बीजेपीचा अध्यक्ष, तो सुद्धा ओपनली जे आहे उघडपणे जे आहे सांगतो, मला मंत्रिपदाची एवढी हाव असते तर मी 16 नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग 17 नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो। मी पहिल्यांदा राजीनामा दिला। प्रश्न जो आहे तो हा नुसत्या मंत्रिपदाचा नाही, प्रश्न तुमच्या अस्मितेचा आहे। कभी डर ना लगे, कभी डर न लगा मुझे फासला देखकर, मैं बढ़ता गया रास्ता देखकर। खुद ही खुद नजदीक आती गई मंजिल, मेरा बुलंद हौसला देखकर। हौसला तुम्हारा बुलंद रखो। अरे निवडणूक आहेत ना आता, परत महानगरपालिका आहे, नगरपालिका आहे, जिल्हा परिषदा आहेत, पंचायत समिती आहे। याच लाडक्या बहिणीच्या बरोबरीनं ह्या ओबीसी समाजानं जे आहे हे प्रचंड बहुमत जे आहे महायुतीला मिळवून दिलेला। तुम्ही सगळ्यांनी, आपण सगळ्यांनी जे लाखोचे जे मेळावे झाले त्यातून एक आधार निर्माण झाला, एक शक्ती निर्माण झाली की नाही आम्ही सगळे एक आहोत, आणि एक जर मी असलो तर आम्ही सेफ पण आहोत। हम एक है तो सेफ है अशा अर्थात। असा सेफ आहे आपण की सगळे हिंदू मुसलमान आम्ही सगळे सेफ आहोत, ओबीसीची मंडळी, मागासवर्गीय मंडळी एक असलो तर होय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।